बाबा महाराज सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज सच्चिदानंद सद्गुरु रोहिदास बाबा महाराज सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज अपने अपने माता पिता की जय, अपने अपने गुरु की जय। ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृश्यं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावार्थाति त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि, सद्गुरु तं नमः। ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा। जयांचे संगती विराग झाला मनोदरीचा जडभास गेला साक्षात परमात्मा मध्ये भेटला विसरू कसा मी काला विसरू कसा मी सद्गुरु चरणाला। दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कारुनी आता। ओम नमो जी ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादो पवन धारो महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातु मुनि समागंत दिष्टंतमानंद कंदम परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम परब्रह्मलिंगम पादनाथं गुरुराज वैरम मुमुक्षानां नानदानव्यदेक्षं घोटीक्षेत्र निवासिनं तं नमामि वेदविद्यावरिष्ठं तं नमामि वेदविद्या। माझे विस्तारितपणाचे ने नावे हे जगची नोहे आगवे जैसे दूध मुराले स्वभावे तेची नाही अथवा बीजाची झाले तरू अथवा भंगाराची अलंकारू तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेद आणि प्राप्त घटिका या ठिकाणी चंपाषष्ठी उत्सव आणि या उत्सवाच्या निमित्तानं माझ्यासारख्या सामान्य वारकऱ्याच्या वाट्याला ही प्रवचन रूपी सेवा आलेली आहे आणि या धर्म कार्याला सहकार्य करणारे आमचे हरिभक्त पारायण गुरुवर्य चिंतामण महाराज भोईर, हरिभक्त पारायण जितू गायकवाड आणि गुले दादा का मात्रे आणि समस्त भोईर कुटुंब आणि परिवार आणि यांच्या संयुक्त विद्यमाने चालत आलेला हा ज्ञान यज्ञ जवळजवळ किती वर्ष झाले? 30 वर्ष झाली बा। तिसऱ्या तपपूर्ती कडं वाटचाल आहे नाही का? कारण का हे कीर्तन प्रवचन हे कशा करता आहे तर नेमकी भक्ती घडावी जीवाकडून। जी मनुष्य प्राणी तो आहे तो या ठिकाणी भक्ती करताच आलेला आहे आणि भक्ती करून पुन्हा ज्याची भक्ती करतो त्या परमात्म्याच्या जवळ आपल्याला जायचे त्याच्याकरता भक्ती आहे। माणसाचा जन्मच
देवाच्या नामस्मरण करताय नाही का, देवे दिला देह भजन गोमटा. पण काय झाला, तो ह्या झाला पाठा बाधिकेचा. बाधिक काय झाला, मी आणि माझं. हे जोपर्यंत जात नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने भक्ती घडत नाही. तुम्ही आमचं येणं कुठून आहे, महाराज सांगतात आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग, उचिष्टाचा भाग शेष उरला तो सेव. सज्जनो, साधू संतांच्या मार्गाने भक्ती घडली पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने जीवनाचं मनुष्य जन्माचं सार्थक आहे. एरवी मनाच्या मार्गाने भक्ती शास्त्र तिचा निषेध करतं नाही का. माऊली सांगतात मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरिपाठ स्थिरावला तोची धन्य. तुम्ही आम्ही वारी करत करत आलेलो आहे. कोणती, 184 घरे चारी, या जन्माची केली वारी. प्रसन्न झाला देव मुरारी, सोहम भावे राहिलो. देव तुम्हा आम्हाला खऱ्या अर्थाने प्रसन्न झालेले आहे. सोहम भावामध्ये आपण आपली भक्ती चालू आहे. सततम कीर्तन तुम्हा यतत्रश्य दृढवत्ता. तिन्ही अवस्थेमध्ये भजन घडलं पाहिजे असं शास्त्राचं मत आहे. जागृती, स्वप्नी आणि सुसुप्ती, आणि तिन्ही अवस्थेमध्ये भजन घडतं बरं का. ती रीत तुमच्या आमच्यापर्यंत आलेले, ते ज्ञान तुमच्या आमच्यापर्यंत आलेले, आणि त्या ज्ञानाच्या आधाराने आपल्याला या कली काळावर मात करायची. कारण का येणं जाणं खुंटत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने जन्माचं सार्थक होत नाही. महाराज सांगतात तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. मग तो भगवान परमात्मा पाहायचा कसा, तर त्याला ज्ञान दृष्टी पाहिजे नाही का. तो नाही अशी जागा शिल्लक नाही हो. अर्जुनाला हेच ज्ञान कुरुक्षेत्रामध्ये सांगत असताना देव किती लांब होता महाराज, 1 फुटावर देव होता अर्जुनाच्या. किती, 1च फुटावर देव होता. पण अर्जुना तू हे पाहतोस ते माझं रूप पाहतोस. तुला जर का खऱ्या स्वरूपाची माझ्या प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुला गुरु करावा लागेल. गुरु करावा लागेल. खऱ्या अर्थाने जन्माचं सार्थक तेव्हाच आहे का ज्या वेळेस नाही का गुरु करावा लागेल नाही का. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया जावा असं वाटत नसेल तर कोणीतरी भक्ती मार्गातला वाटाड्या पाहिजे. तो वाट दाखवणार आहे. वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार, घडतील पुण्य अगणित नाही का. गुरु आपल्याला भक्ती मार्गाचा रस्ता दाखवतात. गुरु दाविल्या वाटा येऊनी वेग तीर्थ तटा, धुनी मलकटा बुद्धीचा तेने. या बुद्धीवर आपल्या मैल बसलेला होता, मलिन झालेली होती. मन अंतःकरण मलिन झालेलं होतं. या अंतःकरण धुवाचं असलं तर त्याला साधन पाहिजे नाही का. कोणतं साधन वापरलं हो, नामाचं साधन वापरलं. जेणे भ्रांतीपासून येतले, गुरु वाक्य मन धुतले, आत्मस्वरूपी घातले,
हरोनिया. हो, या बुद्धीवर 3 दोष सांगितलेले मनावर. मन, विक्षेप आणि आवरण नावाचे दोष आहे. मन म्हणजे पापी वासना, विक्षेप म्हणजे मनाची चंचलता आणि आवरण म्हणजे आत्मस्वरूपासून देह स्वरूप आहे, नाही का. मी देह हे आवरण आहे बरं का. हे आवरण कधी जाईल? ज्या वेळेस आपल्या भाग्यामध्ये श्रोत्रिय, दयाळू आणि ब्रह्मनिष्ठ महात्मा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे दोष जात नाही. मन आणि विक्षेप हे 2 दोष भगवंताच्या नामस्मरणाने जातात. भगवंताच्या नामाने हे 2 दोष जातात. आणि तिसरा दोष जो आहे आवरण नावाचा दोष, हे सद्गुरू घालवतो बरं का. हो, सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये गेलं तर सद्गुरू आपल्याला तो बोधामृत देतात, नाही का. आणि त्या बोधामृताने आपला आवरण नावाचा दोष, आपण आवरण घेतलेले, नाही का. इथं तर सांगतात मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी येऊन या पाठी थापडती. या मीचाच पाडा चालू आहे, नाही का. माझं घर, माझी गाडी, माझी पत्नी, नाही का. हे सर्व माझं 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 माझंच आवरणामध्ये हा जीव त्या कोश किड्यासारखा स्वतःला गुंतवून घेतलेलं आहे, नाही का. हे आवरण तोडायचं असलं तर सद्गुरू नाही की पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज, माझे सुख मज दाविले डोळा आणि दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रे. नामदेव राय आपला अनुभव सांगतात, पण कधीचा? गुरु केल्याच्या नंतरचा. आधी देव किती जवळ होता, किती अधिकार हो नामदेव रायांचा. पूर्वीचे कीर्तनकार बरं का. हो, फिरविले देऊला जगा माझी ख्याती, नामया हाती दूध प्याला. मूर्ती मधला परमात्मा येऊन नामदेवाचं नैवेद्य प्राशन करावं, एवढा अधिकारी महात्मा. तरी सुद्धा साधू संतांच्या संगतीमध्ये कच्च ठरावं लागलं का? गुरु केला नव्हता. राग आला. कीर्तनकार, मी एवढा मोठा कीर्तनकार आणि माझी कालची पोरं मला सांगतात का तू कच्चा आहे. नामा कच्चा बे कच्चा नहीं गुरु का बच्चा. राग आला, राऊळामध्ये आलं. देवा मला कच्चा. हो, तू कच्चाच आहेस, तुला भाजावं लागेल. गोरोबाबांनी थापटणं घेतलं, नाही का. बोध रूपी थापटणं घेऊन परीक्षा केली, नाही का. अहंकार होता, मी कीर्तनकार आहे. ज्या वेळेस पंढरपूर क्षेत्रामध्ये 3 भावंड आली ना, 4 भावंड, निवृत्ती ज्ञानदेव, सोपान काका आणि आदिशक्ती मुक्ताई, त्यावेळेस कीर्तनकार मोठी ना, मग दर्शन घ्यावं पाहिजे. निवृत्ती दादाने दर्शन घेतलं. कोणाचं? नामदेव रायांचं. कीर्तनकार आहे. माऊलीने दर्शन घेतलं. कीर्तनकार आहे. सोपान काकाने दर्शन घेतलं. पण 14 वर्षाची मुक्ताई सांगतं मी दर्शन घेणार नाही, मी याचं दर्शन घेणार. याचा अहम गेला नाही. अखंड जयाला देवाचा शेजार कहारे अहंकार गेला नाही. हा फुकट जाणार आहे. कोण म्हणता? मुक्ताही म्हणते. एवढे कीर्तनकार पटीचे.
अरे अखंड देवाचा सहवास आहे तुला, पण तुझा अहंकार गेला नाही. इथं महाराज सांगतात अहंकारे नाडीला तुका म्हणे वाया गेला. दुसरी बाजू मांडतात अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. आणि भागवत काय करतात अहंकार धरी सोहमपण तैचत्ती प्रगटे चैतन्य घन तेव्हा बुद्धीचा मन होय उन्मन, तेव्हा बुद्धीचा निश्चय पूर्ण परब्रह्म. हो, उन्मनी अवस्था त्या मनाची होईल. कधी होईल? तो साधन भेटल्यावर. तुम्ही आम्ही मायबाप भाग्याचे आहोत. आपल्याला महात्मा आपल्या जीवनामध्ये आलं आणि आपल्या जीवनाचं कोड सोडवलं बरं का. जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळले संती भय निरसले खंती. भीतीपासून दूर केलं असा बाप आपल्या भाग्यामध्ये आला नाही का. जगी ऐसा बाप व्हावा त्यांचा वंश मुक्तीस जावा. शास्त्रांनी 5 प्रकारचे बाप सांगितलेले. जन्मलेल्या बालकाला एक जन्म देणारा, दुसरा अन्न देऊन सांभाळणारा, तिसरा उपनयन करणारा आणि चौथा भीतीपासून सोडवणारा आणि 5वा जो बाप आहे या देहाचा मरण चुकवणारा. आपल्याला 2 बाप म्हटले तरी राग येत. 5 बाप असतात. हो, 5 बाप सांगितलेले नाही का. कोण कुठल्या कॅटेगरी मध्ये बसतो तो ज्याचा त्याचा नाही का भाग आहे. पण आपण या उत्तम अशा महात्म्याच्या नाही का वंशज झालो. त्याची एक मास वंश असतं आणि एक बिंदू वंश असतं बरं का. शास्त्राने 2 वंश सांगितलेले. आपण दोन्ही वंशाचे वंशज आहोत. मास वंश म्हणजे आपले आई वडील आजे पंजे जे काय असतील त्या वंशातले आपण आहोत. आणि बिंदू वंश म्हणजे जे सरकाधिक आहेत नाही का, आपण वंशज आहेत. साधू संतांचे आपण वंश परंपरेतले आहोत नाही का. आणि ते परंपरेतून आलेलं ज्ञान तुमच्या आमच्यापर्यंत संत महात्म्याने जसंच्या तसं दिलं. प्रकारचा फेरबदल न करता संत बीज पलटे नहीं जुग गए अनंत, हर जुग में अवतार धरे फिर भी संत के संत. घोटाळा आहे बरं का. संत कोणाला म्हणावं नाही का. जो जाणेल भगवंत तया नाम बोलिले संत, शाश्वत अशाश्वत निवडा करी नाही का. याला संत म्हणतात. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली नेनती काही टोणा एका नामस्मरणा वाचुनी. त्यांना संत ही पदवी त्या ज्ञानाला आहे बरं का. हो, माझ्या हृदयी सद्गुरु जेने तारिला संसार पुरु, मनोनी विशेष अत्यादरू विवेकावरी. विवेक नसला तर माणसाची देहांत जीवाची कधीही जाणार नाही. आणि देहांत नाही गेली तर भीती जाणार नाही. हे समीकरण आहे बरं का. हे समीकरण आहे. माऊली एका ठिकाणी पुरावा देतात. आणि देह धनाच्या आवडी तया भय सदाने संडी, विसंगू न सके धोंडी काठीन पण. धोंडी म्हणजे दगड. दगडाला किती वर्ष पाण्यात ठेवला म्हणजे तो नरम होईल. अहो त्याचा स्वभावच काय आहे. तसं या देहांत आणि धनाची ज्या जीवाला आसक्ती आहे त्याची भीती जाणार नाही असं ज्ञानोबा म्हणतात बरं का. असं ज्ञानोबांचं तत्वज्ञान आपल्याला सांगतं. आणि देह धनाच्या आवडी तया भय म्हणजे भीती कधी न संडी,
दृष्टांत दिला, विसंबू न सके धोंडी काठीण्यपण, दगड कपला आपला कधी कडकपणा सोडत नाही. मग काय व्हायला पाहिजे? साधू संत कसे आहेत? मृदू सभाई नवनीत तैसे सज्जनांचे चित्त. ते कधी कधी नाही का कठोर सुद्धा बोलतात. का? तर त्यांना कळवळा येतो हिताचा कळवळा. जीव तुटे तिळतिळा. आमचे चिंतामण दादा आटास करताना सर्वांना इथं बोलवतात. बाबा आम्ही सांगतो, आम्हाला आमच्या मुखातून नाही कळणार, कोणीतरी तीच गोष्ट सांगणार आहे. काय वेगळं सांगणार आहे का? असंही असतं काही ठिकाणी नाही का. दुसऱ्याने आपल्या घरातल्याने किती सांगू द्या पण ते पटत नाही. तीच गोष्ट दुसरा येऊन सांगितलं, हा महाराज हे तुम्ही सांगता ना या बरोबर आहे. अरे आम्ही काय सांगत होतो? आम्ही तीच गोष्ट सांगत होतो, पण आम्ही आमच्या कर्माकडे तुम्ही पाहिलं. कोणाच्याही कर्माकडे पाहू नका बरं का. तो काला आहे गोरा आहे नाही का. ज्ञानेश्वरी भागवत काय सांगतं ते बघा नाही का. आपल्याला भक्ती कशी करावी, देवाला भक्ती कोणती मान्य आहे आणि आम्ही कोणती करतो, ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे बरं का. देवाला काय आवडतं तेच आवडतं ना. देवाला आवडतं ते करत नाही, म्हणून जीव दुःखाला पात्र होते बरं का. सुख मिळणार नाही. सुख पाहिजे ना तुला, मग सुखाचा मार्ग सांगितलेला आहे. राजमार्ग साधू संतांनी आपल्यासाठी ठेवलेला आहे. तो मार्ग नकोय आम्हाला नाही का. आम्ही आहे दुःखाच्या वाटेवर आणि सुखाची अपेक्षा करतो. कधी मिळेल हो? कोणाला दुःख पाहिजे का? बसलेल्यांपैकी हात वरती करून सांगितलं तर एकाचाही हात येणार नाही. माझ्या सगळी सुखाची अपेक्षा करतात, पण अनुभव दुःखाचा. जो देखो सो दुखिया बाबा, सुखिया को ही नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, तपस्वी दुःख दुनारे. अहो तपस्व्यालाही दुःख आहे. याच्यामध्ये सुख शोधायचा प्रयत्न केला तर मिळेल का? आणि हेच दुःख नव्हे, दुःख बांधवडी या संसार सुखाचा विचार नाही कुठे. तडफडता तो सुखासाठी नाही का. सुखाला घी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाई एक वेळ. मग तू अवघाची सुख रूप होसी, जन्मजन्मीचे दुःख विसरसी. सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूरला जायचे, पण आपल्या ठिकाणची पंढरी जाणून घ्यायची ना. त्या चित्ताने त्या पंढरीचा वेध घेतला पाहिजे बघा नाही का. चित्त निरंतर माझे महाद्वारी, अखंड पंढरी हृदयी वसे. हृदयामधली पंढरी आपल्याला कळून घ्यायची नाही का. काय आहे पंढरी? आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग. म्हणून माऊलींचं म्हणणे ज्ञानदेव म्हणे, भजा आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची. अरे पिंडामध्ये जेवढं आहे ना ते अखिल ब्रह्मांडामध्ये व्यापून राहिलेली एवढी बुद्धी आपल्या ठिकाणी आहे. पण त्या बुद्धीचा वापर चांगला केला तर नाही का. बुद्धीचे वैभव्य अन्य नाही तुझे, एकाकीशी राजे सकळ सिद्धी. बुद्धी देणारा कोण आहे? अरे तोच परमात्मा आहे, त्याचंच भजन करायचे. बुद्धीचा जनिता लक्ष्मीचा पती, आठवीता चित्ती काय नो हे. त्याची आठवण केल्यावर काय तुम्हाला कमी पडणार आहे का? त्याच करता मायबाप आपण आलेलो आहे आणि आपण काय करतो नाही का. देवाला आवडतं ते करा नाही का. ती भक्ती, त्या भक्तीचा भगवंत
स्वीकार करतो नाही का. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळसी माळ गळा गोपी चंद टिळा, हृदयी कळवळा. महाराज तेवढं सोडून बोला, आम्ही भक्ती करतो. अरे तेच खरं आहे ना, नाही का. हे नकोय मेल्यावर तुळशीची माळ शोधत राहतात. एका ठिकाणी गेलो मी, तुळशीची माळ भेटत नव्हती. म्हणजे जाऊ द्या, कशाला तुळशीची माळ घालता, जिवंत होता तोपर्यंत त्यांनी माळ घातली नाही, त्याला द्या पिसांची. म्हणजे काय बुवा आगाव हे बोलते, तुळशीची माळ लागते ना. अरे मेल्या पाठी मोक्ष मिळती असे जे म्हणते ते अति मूर्ख आहे. मेल्यावर म्हणे मोक्ष मिळतो, एवढं सोपं आहे का मोक्ष. अरे जे क्षणी अनुग्रह झाला ते क्षणी मोक्ष पावला. बंधन नाही आत्म्याला, बोलूच नाही. आत्मा बंधनामध्ये नाही, बंधनामध्ये मन आहे, मन. हो, मनासाठी परमार्थ करायचा आहे. योग वशिष्ठामध्ये जगाच्या मार्गाला उपदेश करतात वशिष्ठ मुनी. हो, अरे रामा, हे मन बंधनामध्ये या मनासाठी कर, नाही का. परमार्थ हा मनासाठी करायचा. खरे मन एवढे चंचल आहे ना. आता इथं बसलो, 1 मिनिटामध्ये 30 गाव, 1 क्षणामध्ये. या मनावर जर का अंकुश ठेवायचा असलं, बघा ते हत्ती किती अजस्त्र प्राणी आहे नाही का, त्याला ताब्यात ठेवायला ते असं त्यांच्याजवळ अंकुश नावाचं एक हत्यार असतं. तसं या मनाला ताब्यात ठेवायचं असलं तर नामापरते साधन नाही. जे तू अनिक करसी काही, हकारुनी सांगे तुका, आणि नाम घेता राहू नका. कलियुगातलं एकमात्र साधन काय असेल तर भगवंताची नामोत्तर भक्ती सांगितलेली आहे. का बरं? आम्ही यज्ञ करू शकत नाही, याग करू शकत नाही. करू शकता, पण आयुष्य मर्यादा कलियुगातली आहे. अल्प आयुष्य मानव देह, शतगिन लेते, अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा, रोग क्षय, काय भजनासी उरला ते पायेगा. 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये बघू दे रे आम्हाला, चेहरे बघू दे आमच्या हरिभक्तांची मला, तेव्हा मला बोलता येईल का नाही. हाय हाय उंच हात केला म्हणजे आम्ही बोलू शकतो. तुमची ताकद आहे आमच्या पाठीमाग, का नाही बोलणार, नाही का. बाबा सांगायचे, ज्या वराडाची वरमई एवढी सडेल आहे, असे बोलायचे ते. तो वराड सडेल नसेल का, काही बोलतो व्यासपीठावरून, नाही का. हा, म्हणून हात वरती केले. तुमच्या अवधानाने मी बोलणार आहे बरं का. समोर जर का विषयी पामर असला तर इथनं काय ते बोल निघणार नाही. म्हणून सांगतात, मज जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धनी फेडावया. हे सगळं फेडायचं आपल्याला बरं का. आस्ती 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 काही शिल्लक नाही राहायचे. बाबा सांगायचे वाट लावायची, याची कर्माची वाट लावायची. कर्म शिल्लक असले तर यावं लागल, नाही का. ज्ञानोबा सांगतात, अगा कर्मी जे उरावे ती सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देही एका, नाही का. कर्म शिल्लक असले तरी यावं लागल, वासना शिल्लक असले तरी यावं लागल. या देशाला ज्याचं नाव पडलं भरत राजाच्या, नाही का, भारत देशाचं, तो राजा विदेही असताना वासनेने घाला घातला. 3 जन्म घ्यावं लागले. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. आणि पाप असलं तरी यावं लागेल. आपले काहीतरी दादा बाकी होते, नाही का. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, मनुष्य देहा येऊनी हानी केली. हे कोणत्या बद्दल आहे? हरिभक्ताविषयी नाही बरं का. जे माणसाच्या जन्माला येऊन देव सांगतात माझे नामस्मरण करत नाही, त्यांनी देहाला येऊन
हानी केल्यासारखं आहे, नाही का? आयुष्य वेचून कुटुंबे पोचले, काय हित केले सांग बाप्पा. आम्हाला हिताची व्याख्या करत समजत नाही. आम्ही हित कशाला समजतो माहित नाही का? नाही का? गाडी बंगला, नाही का, मस्त पैकी पैसा सोने दागिने याच्यामध्ये भाग्य आहे. तो सांगतो काय लक आहे, नाही का? माझे भाग्य उजळले. बाबा ते भाग्य नाही, ती सोय आहे. सुखाचा मार्ग सांगितला आपण, नाही का? इथनं ती सोय आहे तुझी आणि त्याच्यामध्ये तू सुख शोधत. 96 पिढ्या गेल्या तरी सुखाची आणि तुझी भेट होणार नाही. जा हो, ते तसे कर्म करावे लागेल, नाही का? अरे कर्मी करे तो क्यों डरे, कर्मी करके पछताते हो. बीज लगाए बबुल के, आम कहां से खाए. इथं द्वैत पेरला जातो. इथं माऊली सांगतात द्वैताची झाडणी. गुरुविन ज्ञान क्या कैसे कीर्तन घडेल नामी. हा या बाबाचा शिष्य, तो त्या बाबाचा शिष्य. द्वैत गेला का? सुख झालं का बुवाला, नाही का? बाबा म्हणायचे टाळकरी एखादा चुकला तर कीर्तनकार सांगतो तू बस खाली, तुला टाळ वाजवता येत नाही. बुवाला कुठं सुख झालं? बुवाला सुख झालं का असं म्हणायचे ते, नाही का? कारण का सुखरूप असला परमात्मा तुम्हाला सोडून नाही का? अरे देव तुम्हाला सोडून नाही आणि तुम्ही देवाला सोडून नाही. पण हे आम्हाला आजपर्यंत कोणी सांगितलंच नाही, नाही का? वाऱ्या चालू आहेत आमच्या, नाही का? वाऱ्या जा नाही जावं त्याबद्दल वाद नाही, पण जाणून घ्या आपल्या पाठीमागे कुठली वारी लागलेली आहे, नाही का? वारी वारी वारी, ही वारी चुकली पाहिजे ना आपली. मग ती वारी चुका करता काय करावं लागल, नाही का? एखादा महात्मा आपल्या जीवनामध्ये यायला पाहिजे आणि आपल्या जीवनाचं गणित चुकलं ना फार मोठी हानी आहे बरं का. एरवी आयुष्याचे सूत्र बिघडतात. माऊली सांगतात भूताची उडे खडाडता न मरता ही तया युगांत नव्हे. ज्ञानोबा आपलं चिंतन करतात. बघा या देहातून तो सत्ता निघताना किती दशा होत. असं म्हणतात का या देहातून ती आत्मसत्ता निघताना ज्याला जीव म्हणतो आपण, नाही का? शास्त्र साधू संत त्याला आत्मा म्हणतात, शास्त्र त्याला परमात्मा म्हणतात. गोष्ट एकच किंवा तत्व म्हणतात, नाही का? ही आत्मसत्ता या देहातून निघताना हजार विंचू दंश केल्याच्या वेदना होतात बरं का. एक विंचू चावला तर जीवाची 3 ठिकाणी होत. असे हजार विंचू दंश करतात, जीव जात नाही. जीव जाताना पाहिलेलं आहे कोणी? मी पाहिलेलं आहे. एवढी त्याची दशा होत, जीव सहसाची जात नाही. आणि महात्म्याचा अंतकाळ गोड आहे, नाही का? ज्ञानेश्वरी मध्ये त्याचा उल्लेख आहे, नाही का? दिवा असा ठेवला आणि त्याच्यावर असा भांडा ठेवला, तो दिवा कधी विझून जात समजत नाही. का झाकल्या गटीचा दिवा नेनो काय झाला पांडवा, या रीती जो पांडवा देह ठेवी. आणि महात्म्याचा अंतकाळ असाच आहे बरं का. त्याला अंतकाळ आपला समजून येता. माऊलीचा अभंग आहे महाराज बरं का. एक कानी घालता बोट नाद जे पाहावे न दिसता जाणावे 5 दिवस. ठीक आहे, कानामध्ये बोट घातल्यावर तो एक गमी ऐकायला. प्रॅक्टिकल करू नका लगेच कोणी, टाईम आहे आपल्याला. तो आवाज ज्या दिवशी आपल्याला येत नाही समजावं आपल्या आयुष्यातले 5 दिवस आहे बाकी आहे, नाही का? आणि ज्या दिवशी आपल्या नाकाचा
शेंडा दिसणार नाही. त्या दिवशी रामकृष्ण हरी. पाहू नका लगेच कोणी आता. म्हणून आपली दृष्टी कुठं असते? नासागरी दृष्टी असते. का तो शेंडा कधी डाऊन होईल सांगता येत नाही. म्हणून बी अटेन्शन. उठा जागे व्हा, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा. हो, हा प्रपंच लागलेला आहे. याला संसार म्हटलेला आहे बरं का. आद्य शंकराचार्य सांगतात पुनरपि जननम पुनरपि मननम पुनरपि जननी जठरी शयनम ये संसारे खल दुस्तारे कृपया पारे पारे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढ मते. आद्य शंकराचार्य सांगतात हात ही फसगत टाळायची. हो, किती वेळा जन्मा यावे आणि नित्य व्हावे, फजिती फजिती टाळायची. हो, या आपण हा फेरा फिरत आलेले आहे. 184 घरे चारी, या जन्माची केली वारी, प्रसन्न झाला देव मुरारी. आपल्याला प्रसन्न झालं बरं का. कारण हा लास्ट चान्स आहे, गोल्डन चान्स, सुवर्ण संधी. महाराज पुरावा देतात, शेवटची पाळी, एक मनुष्य जन्म, सुखनिया वर्म, फेरा पडे. नाही का, असा फेरा किती आहे नाही का. एक एक योनी कोटी कोटी फेरा, तेव्हा लागे वारा मानवाचा. कोटी वेळा कुत्र्यामध्ये, कोटी वेळा डुकरामध्ये, 184 गुणिले कोटी. गणित मला नंतर भेटल्यावर सांगा, कॅल्क्युलेशन करा. एवढा फेरा आहे. हा जो चान्स आहे मायबाप नाही का. याच जन्मी घडे देवाचे भजन, आणि हे ज्ञान नाही कोठे. पशु काय झालं ती पाप ती भोग योनी आहे. आणि आपल्याला निष्काम कर्मयोग सांगितलेले आहे. हो, ते तो गुरुजी असतो ना, बोलल्यावर चढल्यावर नाही का, ज्यांच्या अक्षता पडलेले आहे, माझ्या पडलेले आहे, बरेचशा जणांच्या बसलेले पडलेले आहे. ज्यांच्या पडलेले नाही त्यांना नाही माहित होणार. पण ते गुरुजी काय सांगतात, साधोनी स्थिर कर्मयोग आपला, वा बांधवा भूषण सारे राष्ट्रधुरी नयेची कधी. मी ब्राह्मण नाही का. कीर्ती करा उज्ज्वल साधोनी स्थिर कर्मयोग आपला, निष्कर्म कर्मयोग साधा करतात. अष्टांग योग सांगितलेले पैकी करून त्या फळाची अपेक्षा करायची नाही बरं का. हो, नाही तर वेदाचा आधार घेतात. वेद हे फसवणारे आहेत बरं का. हे वेद फसवणारे. तुम्हाला कुठं गिरी कपारीमध्ये नेऊन ठेवतील म्हणून काही लागणार नाही. म्हणून वेदाचं ऐकू नका. जो आपला भक्ती मार्गातला मार्गदर्शक आहे ना, त्याच्या रस्त्याने चला नाही का. तेनेच पंथे चालू जाता, न पडे गुंथा कोठे काही. त्या राजमार्गाने जा. नाही तर वेदाचा आधार घेतात. करा पुण्य नाही का, तुम्हाला सुख मिळेल, समाधान मिळेल. अरे तिकडची मंडळी फसलेली आहे बरं का. कुठली वरती नका बघू, इथलीच नाही का. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी वावा, जन्मामा नारायण नामे, होऊ जीवन मुक्त, कीर्तनी आनंते गाऊ गीत. अरे पुण्य संपलं का परत यावं लागेल. आवाज जरा कमी करा भाऊ बरं का. आम्हाला बोलू द्या, मग तुम्ही बोला. तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागी ती माघारे, मृत्यू लोक. अधोगती आहे का नाही पुण्यामध्ये. मग त्या पुण्याला पाप सांगितलेले आहे. पाप सांगितलेले. मी नाही म्हणत, ज्ञानोबांना विचारू आपण. स्वर्गा पुण्यात्मक पापे येईल जे, पापात्मक पापे
नरका जाईजे माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. हो, अरे स्वर्ग जास्त पुण्य झालं तर स्वर्गाची प्राप्ती आणि जास्त पाप झालं तर नरक ठरलेलं आहे. भागवतात 24 प्रकारचे नरक सांगतात नाही का. मग आता काय करावं आपण, ते आपल्या हातात आहे ना, नाही का. याच जन्मामध्ये आपण नाही का मुक्त होऊ शकतो, नाही का. मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे, नाही का. मी देह हा माझा आहे आणि देहा संबंधाने जे आहेत ते माझे आहे. अरे तुझं देह तुझा आहे का. देह हा 5 तत्वांचा आहे. देह तो 5चे झाले. जे कर्माच्या गुणी गुंतले भव तसे चाकी सुधले जन्म मृत्यूच्या एक काळा नळाच्या तोंडी घातली लोणियाची उंडी मासी पंख पाकुडे तव हे सरे. किती अवकाश. माछीला पंख फडफड्याला जेवढा टाइम होतो ना तेवढ्या टाइमामध्ये याचा नाश होतो. दे काळाचे धन कुबेराचे येते मनुष्याचे काय आहे. काय आहे का आला आपल्या बरोबर कोणी देतात का. काय देणार नाही आपल्याला. बरोबर ते भात शिजून देतात. शिदोरी ज्याला म्हणतात ना, शिदोरी कसली आहे. अरे पाप पुण्य चांगले कर्म किती तू केले दादा आणि वाईट कर्म किती केले जीवनामध्ये त्याचं सिंबल प्रतीक म्हणून ते आपल्या माहिताच्या बरोबर ते भात शिजून देतात. कोणालाही माहित नाही. तो देतो म्हणून मी देतो, नाही का. माहित नसेल तर विचारून घ्या, नाही का. शास्त्र आपल्याला त्याची उत्तरं देतो बरोबर का. ज्या वेळेस या जीवाला त्या यमसभेमध्ये उभा करतात त्यावेळेस तो चित्रगुप्त आपली वही काढतो बरं का, नाही का. त्या जीवाची सातबारा किती चांगले कर्म केले किती वाईट कर्म केले त्याचा हिशोब द्यावा लागतो. मृत्यू म्हणजे गत जन्माचा द्यायचा हिशोबाचा दिवस म्हणजे मृत्यू बरं का. आज त्या इन्कम टॅक्स वाल्यांनी 2 वर्षाच्या हिशोबाचा वही मागितली तर 3 ठिकाणी होतं आणि अख्ख्या जिंदगीचा हिशोब द्यायचा आहे त्या चित्रगुप्ताला. पण हरिभक्ताचं कर्म राहत नाही बरं का. नाथ बाबा पुरावा देतात. चित्रगुप्त पाये वही कोणाची. हरिभक्ताची. हरिभक्ताला उभं केतात. चित्रगुप्त पाये वही कोरडे पान रेगही नाही कोडीना मोडीना समूल झडे एका जनार्दनी पाप झडे. त्याच्या खात्यावर काहीच नसतं कारण का त्यांनी या गोष्टी काही शिल्लक ठेवलेल्या नसतात. तो कुठे गेलेला असतो त्या भगवान परमात्म्याच्या अक्षय धामाला जाऊन पोचलेला आहे, नाही का. आपण आलो तिथून जायचं कुठे तिथंच जायचंय, नाही का. आला सी कोटुनिया जासी कवन्या रे ठाया घरदार तुझे नोहे अवघी लटकीच माया सावध होई बापा काळ लागला मापा, नाही का. घडी घडीला हा जीव त्या काळाच्या मुखामध्ये चाललेला आहे माहित नाही, नाही का. ही मासोळी आहे ना ती जशी बेसावध असतं तसा हा जीव बेसावध आहे. साधू संत आपल्याला आपल्या हिताच्या ठिकाणी जाग करतात. हित कशात आहे. हित ते करावे देवाचे चिंतन करुनिया मन शुद्ध व्हावे किंवा एकविध. मन हा इंद्रियांचा राजा आहे. पंच कर्मेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रिय, नाही का. कुठल्या पक्षामध्ये येऊ जाईल की बाहेरचे पक्ष नाही बरं का. हे पक्ष नाही, नाही का. इंद्रिय कुठल्या ज्ञानेंद्रियांच्या ताब्यामध्ये मन असलं तर आपली भक्ती बरोबर घडणार आहे. कारण का अप टू डेट आपल्याला सगळ्या काही गोष्टी दिलेल्या आहेत पण आपण वापर कसा करायचा तो आपल्या हातात आहे, नाही का. इथं सांगतात डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा
विठोबाचे मुख तुम्ही ऐका रे कान माझ्या विठ्ठलाचे गुणगान मन ते धाव घेई राही विठोबाच्या पायी धावा धाव चालू आहे पण चित्त थाऱ्यावर नाही बरं का हो चित्त थाऱ्यावर असलं तर ती धावाधावी थांबली जात हो हो करी ऐसी धावा धावी चित्त लावी चरणापे चित्त लावी चरणापे मग तो माझा माय बाप घेईल ताप हरून चित्त जर का त्याच्या ठिकाणी असली आधी दैविक आधी भौतिक आणि आध्यात्मिक तीन नावाचे ताप आहेत हे कोणाला दिसत नाही पण ते आल्याशिवाय राहत नाही आम्हाला शरीर तापल्यावर समजतं का आम्हाला ताप आला पण हे ताप समजतात का हे ताप कधी समजतील हो या संत महात्म्यांच्या मांदियाळेमध्ये जा तेव्हा या तापाची आपल्याला जाणीव होत खऱ्या अर्थाने आणि ते ताप दूर करायला आपल्याला साधन दिलेले ते साधनाचा आपण वापर करायचे साधनाचे सार मंत्र बीज हरी आत्मतत्व धरी तोची एक व्यापक देव सांगितलेले आहे आपल्याला माझे विस्तार पराची नावे हे जगची नोहे आघवे दृष्टांत दिला जैसे दूध मुराले स्वभावे तेची दही एका दुधापासून किती प्रकार होता तो दही होत लोणी होत तूप हाताला येत नाही का तसा माझा विस्तार आहे नाही का पुढची एक अजून ओवी सांगतात का बीजची झाले तरू अथवा भंगाराची अलंकारू सोन्याला भंगार म्हटलेले नाही का त्या सोन्याचे मणी आहेत ना सोन्याचे मणी ते काही मंडळी पॅरिसच्या धाग्यात होत नाही का पण माऊलीने सांगितले सोनियाचे मणी केले तो सोनियाचे सुती ओविले तैसे म्या जग धरले सबाई अभ्यंतरी आत हरी बाहेर हरी हरीने घरी कोंडिले पण काही माणसं सांगतात ते पहिले होऊन गेलं आता कुठं तो देव राहिले का नाही का हे आत बिहाय रम्या कोंदले हे जगाची निखिळ माझे नि होतले तया कैसे कर्म आड आले मीच नाही म्हणती अरे धनाधन प्रवान देता चाले शरीर कुणाची सत्य कोण बोलवितो हरिविन आणि देव म्हणतो बाबा तुला चालवणारा कोण आहे इथं ऐकतो सत्ता कोणाची आहे त्या हे भगवान परमात्म्याच्या सत्तेने सगळं काही व्यवहार होत नाही का करणे की न करणे हे आगवे मीच एक जाणे विश्व चलत असे जेणे परमात्म्याने त्या परमात्म्याच्या सत्तेने ही सगळी घडामोड होत आणि त्याची भक्ती करायची नाही का आता ही सर्व खंडोबा वगैरे ही सर्व दैवत त्याचेच अवतार आहे नाही का अनंत वेशे अनंत रूपे देखील म्या त्यासी बाप रखमा देवी वरू कुण बानली कैसी देखिला देखिला देव माय देवांचा देव फिटला संदेह निमाले तुझे पण हो अनंत वेशे अनंत ही देवाची तो एकच परमात्मा आहे ना तो खंडोबा दुसरा तिसरा कोणी नसून आपल्या ठिकाणी असणारा तोच अंश त्याचा आहे बरं का देव नटला नाना परी आणि भरून उरला चराचरी देखिला देखिला देव आदि देव बरवा समाधान जीवा पाता वाटे गे माये नाही का समाधान झालं मी त्याला माझ्या त्या ज्ञान
दृष्टीने पाहिलं. आज मी दृष्टीने पाहिलं विठ्ठलाची, विठ्ठल नाही का, विठ्ठल जरीच तरी भरला रीता ठाय नाही उरला. आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलीची विठ्ठल. मग काही टुकार असतात ना, टुकार ती विचारतात का सगळीकडे भगवंत परमात्मा भरलेला आहे, मग आम्ही 2 नंबरला कुठं जायचं? हा चांगला प्रश्न आहे. बाबांना विचारलेला होता बरं का एकाने. अरे वचन नहीं विद्या नहीं, नहीं मुख में राम, वो मुख में दिशा करो सबके गाव के गाव. ती जागा 2 नंबरची बरं का. ओ मुख धूल पडी नाही का, मग कुठे करायचं? 2 नंबरची जागा ती सांगितलेली आहे. ज्याच्या मुखामध्ये ज्याची जीवा नामस्मरण करत नाही, काळ सर्प नव्हे, जीवा नव्हे, ते काळ सर्प आहे. नाथबाबा सांगतात हो, हरी विना मुख सर्पाचे ते बीळ, जीवा नव्हे काळ सर्प आहे. मग मुखामध्ये भगवंताचं नाम यायला कोट जन्माचं पुण्यही लागतं बरं का. तिळे तिळे पुण्य साचा पडे, ते बहुत जन्मी आतुडे, बहुत जन्मी जोडे, नाम तुझे वाचेसी आतुडे, समागम घडे संतांचा, साधू संतांचा समागम कुणालाही भेटत नाही. हो, अशी वांछना करायचं. काय सांगूया नाही का, संत संगतीचे काय सांगू सुख, आपण आपारिखे नाही आता. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगामध्ये. माझा विस्तार एवढा आहे. देव एकटाच होता बरं का, एकम हम बहुश्यामी. हो, जेव्हा कुठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पायी. कानोबा तेरे तेरे ते, तेथे एक ढालगत निर्माण झाली. ढालगत म्हणजे माया. या मायेने एवढा विस्तार केला. जेवढा ब्रह्म आहे तेवढी माया आहे. आणि माया जर का भगवंत सांगतात तरुण जायचे असेल तर काय करावं लागतं? दुसर माया आहे. दैवी यश गुण माया, मम माया दुरत्तया, मामे वये प्रपदंती, माया मेता तरंतती. ही दुसर माया तरायची असली तर साधू संतांनी काय केलं नाही का, येत एकच लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया अळीच थडी सरले, माया जाळ. 5 मिनिटं हो नाही का. सगळे आपल्याला या मायाच आहे. कोण माया आहे? बायको माझी, मुलगा माझा. ही माया नाही तर काय आहे? ही मायाच रडवतो जीवाला बरं का. हो, वास्तविक पाहिलं तर आपण जीव स्वरूप नसून आपण शिव स्वरूप, आत्मस्वरूप आहे. हे कधी कळायचं नाही का? ती 9 प्रकारची भक्ती ज्यावेळेस घडेल आपल्याकडून नाही का, आत्मनिवेदन भरीत रोडगा, निवतील हारो हारी रे, एका जनार्दनी धन्य खंडेराव, त्यावर कुंचा वारी ओ वारी, माझ्या मल्हारीची वारी नाही का. ही वारी सांगितलेली. आत्मनिवेदन भरीत रोडगा. आत्मनिवेदन भक्ती त्या जीवाकडून घडायला पाहिजे. म्हणजे स्वरूपापर्यंत जायचे. धर्म 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 म्हणजे या व्यासपीठावरून धर्माची व्याख्या काय आहे नाही का. धर्मा माझी धर्म, स्वस्वरूपी राणे हाची खरा धर्म. धर्माची व्याख्या अनेक महात्म्यांनी वेगवेगळी केलेली आहे नाही का. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, जगी जे दीन अति दलित, जगी जे दीन अपत दलित, तयाचा ऊन उठवावे, जगाला प्रेम. प्रेम द्यायला शिका नाही का. ज्योत से ज्योत जगा
लगाते चलो प्रेम की गंगा। प्रेम कोण देतो? हरी भक्तच प्रेम देऊ शकतो, इतर माणसं देऊ शकत नाही। कारण का? तर त्यांच्या ठिकाणी कर्माच्या ठिकाणी स्वार्थ लपलेला आहे। हो, ते कुणा तरी महात्म्याचं ऐकतात, पुण्य करा सुख मिळेल, नाही का? पण ते दुर्बुद्धीचे आहे, मी नाही म्हणत। माऊलींचं तत्वज्ञान सांगतात, वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती, परी कर्म फल असक्ती धरून या। म्हणती संसारी जन्मीजे, यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर। येत ये वाचुनी काही अन्यथा रम्य नाही, ऐसे जे बोलती अर्जुना डोक्यातून जायलेले बाबा सांगायचे, दुर्बुद्धीचे आहेत। नाही तर सांगतात दुर्बुद्धे ते मना न कदे नुवजव नारायणा। ही दुर्बुद्धी आहे। पुण्य कमा, अरे पाप पुण्याच्या पलीकडे आपल्याला नेलेले आहेत साधूंनी। तुला पापही नाही लागणार, पुण्यही लागणार नाही। करण्याची करा नरका अघोरा, का जाता जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक। आता मला बोलवणारा कोण आहे, नाही का? माझ्या मुखी मज बोलवतो हरी, सकळांच्या अंतरी नारायण प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती। मी दुबळा अर्चित से भक्ती, बोल जरी गंगावती स्वीकार का। व्यापक देव सांगितलेले आहे। देव हा मंदिरापुरता मर्यादित नाही सांगितलंय, नाही का? लाजले गे माया आता कवनाव वाळू, जिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळू। ती लाजली, नाही का? हरीची दासा हरी दाई दिशा, भावे जैसे तैसा हरी एक। सगळीकडे व्यापक देव सांगितलेले, म्हणून तर माऊलींनी पसायदानामध्ये तेच मागितले। आता विश्वात्मके देव, विश्वामध्ये चराचरामध्ये जो देव परमात्मा भरलेला आहे ते मला दान द्या। आता विश्वात्मके देवे, नाही का? म्हणून बोलता बोलता बराचसा पुढचा प्रोग्राम आहे, नाही का? 1 तास झालं, अजून आपल्याला बोलता येईल, पण टाइम इज मनी, नाही का? वेळेचं भान राहायला पाहिजे, नाहीतर मग नाही का रातभर दल्ला आणि जोगलीन भरला असं होता कामा नये, नाही का? मन लावून ऐकायला पाहिजे, ते मनाच्या कानी ऐकावे। बोल बुद्धीच्या डोळा आहे ते साठो वाटी घ्यावे, चित्ताचिया चित्तामध्ये पाहिजे, नाही का? तुम्ही किती ऐकलं, 30 वर्ष ऐकलं, पण बदल नसेल तर शास्त्राला साधू संतांना बदल पाहिजे। हो, काही लोक लिहून ठेवतात महाराज बरं का, माझं 100व कीर्तन। हा तुझ्यामध्ये बदल काय झाला का? बदल काय नाही, हम जैसे थे। शास्त्राला परिवर्तन हा जीवनाचा नियम आहे बरं का। शास्त्राला बदल पाहिजे। इथे कार्यक्रम आमचे भाऊजी, नाही का, चिंतामण महाराज राबवतात, पण इथं बदल नाही घडला तर बदल घडायला पाहिजे आपल्यामध्ये। किती बदल, किती ऐकलं आणि किती आपण अंतःकरणामध्ये बदल करून घेतला हे शास्त्र पाहतं, देव पाहतं। तुम्ही आम्ही नाही पाहिलं तर तो पाहतो ना अंतःकरणामध्ये बसलेला। चोर चोरी करायला जातो पण सांगतो अंधार आहे, मला कोणी पाहिलं नाही। अरे तो पाहणारा तुझ्या जवळ बसलेला आहे, नाही का? तो तुझा हिशोब देतो ना त्या चित्रगुप्ताकडे। म्हणून त्या भगवान परमात्म्याचं, नाही का, भजन करा। भजनासाठी आपण आलेले देवे दिला देव भजना, नाही का? नाही तर नित्य उठवून या काया चित्त चिंता आपल्या हिता नाटवसी। कळत नाही, हित समजून घ्या, नाही का? महात्मे तयार आहे, आपल्या अवतीभोवती आहेत, पण आम्हाला कळत नाही। आपल्या जवळ गोष्ट ती आपल्या जवळून गेली ना
मग तिचं महत्व कळतं, नाही का? ज्या वेळेस ज्ञानोबा तुकोबाई होते त्यावेळेस त्या तिथल्या लोकांना कळलं नाही. आज आळंदीच्या ठिकाणी त्या समाधीवर दया दुधाच्या हस्तीच्या सोन्याच्या एवढ्या धार चालू आहे. त्यावेळेस ज्ञानोबांना माधुकरी दिली नाही, भिक्षा दिली नाही. आज ज्ञानोबा माऊली माऊली माऊली, नाही का? अरे बाप न करी ऐसी माय, असं साधू संतांनी आपल्याला केले उपकार सांगू मी काही. बाप न करी ऐसे माय, धर्म त्यांच्या देखील पाय. दिले अक्षय अभयदान, म्हणून आलो या देशा पाये पा शरीराच्या गावा. जया मागे आले पांडवा. अरे ज्या करता तुम्ही आम्ही आलेले ते काम करा. ते काम नाही केलं तर मग दुसरा येईल, नाही का? मग काय बरीगत नाही. मारिती झोडीती यमाचे किंकर बहुसाळ. ते गाई करत नाही बरं का, तिथं रिमांड काढतात. हो, काय लोक सांगतात आम्ही काय महाराज, नाही का, बुधवार रविवार आणि शुक्रवार. अरे पाठवता ना तुम्ही त्याला, ही का मसान खाय का? हा, त्या सत्यनारायणाला चालत नाही, मग या सत्यनारायणाला ती गोष्ट चालणार आहे का? हा, जमणार नाही. आर निद्रा भय मैथुन सर्व योनिशी समसमान, परी मनुष्य देहाचे ज्ञान विशेष जाण. आपला आहार सुधारला पाहिजे, निद्रा सुधारली पाहिजे, नाही का? नाही तर जनावरांमध्ये आपल्यामध्ये काय फरक राहणार नाही. निदान माणसाने माणसासारखं तरी जगावं, नाही का? आज पशुतुल्य जीवन जगतात माणसं, नाही का? काय गाढवासारखा वागतो, काय कुत्र्यासारखा वागतो. कारण मागचे याचे नाही का निजवृत्त्या गेल्या नाही. तिथे सांगतात निजवृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सवडी लपू नको. असो बोलता बोलता तुमचा वेळ घेतला, नाही का? चांगलं असेल ते ज्ञानोबा तुकोबाई माझ्या सद्गुरूंकडून या महात्म्यांचं ऐकलेलं पुन्हा मी सांगितलेलं आहे. वास्तविक सर्व ज्ञानी मंडळी आहे, नाही का? गुरुवर्य तुकाराम दादा, गुरुवर्य नारायण दादा, गुरुवर्य चिंतामण दादा, नाही का? हे सर्व हरिभक्त बसलेले आमचे महाराज, डॉक्टर वकील जज सगळे आहेत आमच्यामध्ये. लोकांचा समज काय आहे, परमार्थ हे येडी लोक करतात आणि खरंच येडच व्हायला लागतं परमार्थासाठी, बरं का? परमार्थ शहाण्याचा नाही. ती मुक्ताबाई सांगतात वेडी झाले वेडी यांच्या गावी आले, नका पुसू आम्हा कोणी, आम्ही माणसात नाही. मुक्ताबाई झाली वेडी, पदर प्रपंचाचा भारी. असं व्हायला पाहिजे, नाही का? अशी भक्ती असो, नाही का? झालेली सेवा. एखादा बोलता बोलता माझ्या वाणीतून अपशब्द गेला असेल, तो माझ्या वाणीचा दोष चांगला असेल तर जरूर घ्या. गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला आणि एकादशीचं व्रत करा. ज्या कार्यासाठी मायबापानं देवानी माणसं आपल्याला बनवले ते नाही केलं तर फार मोठा दगा आहे. साधन जागा पुढे दगा चुकवा. हे धोका चुकवायचा असला तर भक्ती करा, नाही का? असो झालेली सेवा त्या खंडोबाराय, नाही का? तोच परमात्मा आमचा बसलेला आहे. खंडोबाच्या रूपाने, नाही का? बोलून गेलो आपण. म्हणून जे काही चांगलं असेल ते संत महात्म्यांचे. एखादा अपशब्द असला तो माझ्या वाणीचा गुणदोष समजा आणि याच ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विनंती देतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर, जगद्गुरु संत तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान